आज मी तुम्हाला मिक्स भाज्यांचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल काढून घेऊया। अर्धी पळी तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा एक चमचा मोहरी, छोटा एक चमचा जिरं, त्यात टाकायचं कढीपत्ता, त्यात टाकणार आहे हिंग पावडर, एक मोठ्या आकाराचा कांदा, जास्त बारीक पण कापला नाही, जास्त मोठा पण कापला नाही। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं सुक्कं खोबरं असं कुटून घेतलेलं आहे। सुक्कं खोबरं एकदम थोडंसं आहे। एक गड्डी लसूण आहे, अर्धा इंच आलं आहे, एक पोपटी कलरची हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर। खोबरं एकदम थोडंसं म्हणजे एवढासा तुकडा आहे एकदम। आणि हे मी सगळं बारीक कुटून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी चालेल। असं मस्त असं परतून घेतलेलं आहे। फक्त 1 मिनिटभर मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचं टोमॅटो, हे सगळं मीडियम गॅसवर करत आहे। आता हे पण 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर, थोडीशी हळद, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, चवीप्रमाणे मीठ किंवा 3.5 चमचे कांदा लसूण मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। हा परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घ्यायचं। तर ह्याच्यामध्ये आपण ह्या भाज्या टाकायच्या। भाज्या टाकून घेतलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये फ्लावर आणि वांग आणि बटाटा घेतलेला आहे। छोट्या आकाराचा बटाटा आहे, त्याची साल काढली नाही, साली सकाळ टाकलेला आहे। आणि 4 ते 5 फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक मोठ्या आकाराचं वांग घेतलेलं आहे, त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। पहिले हे मस्त मिक्स करून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 वाटीभर वाटाणा, फ्रेश वाटाणा आहे, फ्रोझन वगैरे नाही आहे। त्यामध्ये टाकायचे कोमट पाणी, 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला तर रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणेच पाणी टाकायचं। अजून कोणत्या ज्या भाज्या आवडतात का नाही त्या भाज्या तुम्ही टाकल्या तरी चालेल। आता ह्याला उकळून घेते। अजून आपण थोडंसं पाणी टाकूया, कारण की खूप कमी होईल। लपतबं पाहिजे असेल तर मग एवढं जरी टाकलं तरी चालेल। गॅस आहे मीडियम, तर मी करणार आहे बारीक। झाकण ठेवलं तरी चालेल आणि नाही ठेवलं तरी चालेल। झाकण जर ठेवलं तर थोडंसं उघडं ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं बारीक गॅसवर। घाई असेल तर मीडियम गॅसवर शिजवून घ्या। बारीक गॅसवर बघा उकळस्तवर झाकण नव्हतं ठेवलं आणि उकळल्यानंतर मी असं थोडंसं वाफ जायला जागा ठेवली होती आणि झाकण ठेवलं होतं। कमीत कमी 20 मिनिटं ठेवलं होतं। मस्त असं बघा झालेलं आहे कालवण। अशा पद्धत मिक्स भाज्यांचं कालवण आहे हे आणि एवढं घट्ट झालेलं आहे बघा। खूप चविष्ट होतं बरं का। जर तुम्हाला एकदम असं थोडंसं पाणी पाहिजे असलं की नाही, म्हणजे लपथबं पाहिजे असलं तर कमी रस्सा करायचा, मग थोडंसं कमी पाणी टाकायचं। आणि अशा पद्धतीत पाहिजे असलं कालवण तर एवढं 1.5 ग्लास खूप होतं। 1.5 ग्लास म्हणजे 2 ग्लास जरी ओतलं तरी पण चालू शकते। एकदम झटपट रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला। एकदा अशा पद्धतीत तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।